आपल्या समोर पुढची बातमी हिंगोली इथून येते. हिंगोलीच्या जवळा बाजार इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधला एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. तिथे 102 क्रमांकाची रुग्णवाहिका इंधन टंचाईमुळे एका गरोदर महिलेला नाकारण्यात आली. यामुळे संबंधित महिलेचे नातेवाईक चिडले, ते संताप व्यक्त करतायत. आताच गाडी नाही, मग कशी गाडी नाही यायची इकडं माणूस मरू लागला गरीबीचा पेशंट. मग मी काय केलं, प्रायव्हेट गाडी बोलवली. ती प्रायव्हेट गाडी आहे. आता हिला 800 रुपयाचं डिझेल टाकायचं मला. आणि ती गाडी येत नव्हती का, मग ॲम्ब्युलन्स पाठवली असती तर त्या काय म्हणल्या गाडी लावलेली होती. गाडीचा सुद्धा मी हेडेव काढून आणला. तिथं गाडी दवाखान्याला लावली. सरकारी दवाखान्यामध्ये याला जवळा बाजारला, आम्ही जवळा बाजारला होतो. 3 वाजल्यापासून बसलेलो होतो. माझी मुलगी तरसायली तर तिला म्हणले, काय म्हणले 102ला तुम्ही नंबर लावायला, त्या गाडीमध्ये डिझेल नाही, आम्हाला डिझेल का भेटणं झालंय, मग आम्ही कशी गाडी नेऊ. मग 108ला आम्ही फोन केला तर 108ची गाडी काय म्हणली, आम्ही 1-1.5 घंट्याला येऊता. 1-1.5 घंट्याला जर माझी मुलगी मेली राहिली, तिच्या पोटामध्ये पाणी 40 लिटर झाले. बाळ 7व्या महिन्यामध्ये आता इथं डिलेव्हरीला आणलंय. तिच्या पोटामध्ये पाणी झालंय 40 लिटर. संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. नक्कीच तुम्ही ह्या हत्येसाठी सरकार जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. कारण जिथे तुम्ही मोठ्या घोषणा करता आहात, मोठ्या मीडिया समोर येऊन सांगतात की कुठेही इंधन तुटवडा नाही, अशा वेळेस हिंगोली जिल्ह्यामध्ये जी घटना घडलेली आहे, फक्त रुग्णवाहिकेला तिथे इंधन नाही मिळालं म्हणून आज एका मातेला तिचं बाळ गमावं लागलेलं आहे. याच्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार आहे आणि सरकारने या बाबतीमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत का सरकार, आणि तुम्ही तुमच्या अपयशाची जबाबदारी स्वतः घेणार आहात का?